दुसरी घटना भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये घडलेली आहे ती म्हणजे सुजाताच्या संदर्भामध्ये. आजही आपण पाहतो की वटवृक्षाखाली, वडाच्या झाडेखाली. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. नहीं वेरे न वेदानी समन्तिधं कुदाजनं अवेरेण च सम्मति एष धम्मो सनातनो. महाकरुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय दिनी भदंत इंदवंसजी महाथेरो यांच्या उपसंपदा दिवसाच्या निमित्ताने तथा त्यांच्या वडिलाच्या पुण्यानुमोदन विधीच्या निमित्ताने आज 13व्या ऑनलाईन बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. या परिषदेचे उद्घाटक ज्यांनी आताच आपल्याला धम्मदेशना दिली अशा आदरणीय पूज्य भदंत डॉक्टर खेम धम्मोजी महाथेरो यांना त्रिवार अभिवादन करतो. या धम्म परिषदेचे मुख्य संयोजक आहेत आणि आजच्या या बुद्धा स्टिंग यूट्यूब चॅनलचे संचालक आदरणीय पूज्य भदंत SR इंदवंस महाथेरोजी, या धम्म परिषदेमध्ये उपस्थित आदरणीय पूज्य भदंत अनिरुद्ध थेरो, पूज्य भिक्षु संघपालजी, पूज्य भिक्षु मंगल बोधीजी, पूज्य भिक्षु विनयशीलजी आणि उपस्थित मस्के आई आणि ऑनलाईन ऐकत असलेले आपण सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, या महिन्यामध्ये ज्येष्ठ पौर्णिमा होऊन गेली आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बौद्ध धम्मामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिनी तथागतांच्या जीवनामध्ये 2 घटना घडलेल्या आहेत आणि त्या अतिशय महत्वाच्या आहेत. भगवान बुद्धाच्या
महापरिनिर्वाणानंतर 2 घटना घडलेल्या आहेत. आणि म्हणून या जीवनामध्ये आपण पाहतो की प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनामध्ये पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध विहारामध्ये गेलं पाहिजे, अष्टशील उपवास धारण केलं पाहिजे. आणि अष्टशील उपवास धारण करून आपण बुद्ध धम्माचं श्रेष्ठ असं जे आचरण आहे ते आचरण आपण पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खर तर तथागतांनी ज्या भाषेमध्ये प्रचार आणि प्रसार केला ती भाषा ही पाली भाषा आहे. आणि त्यासोबतच आपण पाली भाषेचा सुद्धा प्रचार केला पाहिजे. आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं बौद्ध संस्कृती आपण जाणून घेतली पाहिजे. आता आपण केवळ बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आपण वर्षावासामध्ये वाचन करत असतो, आपली जिज्ञासा आता अधिक वाढवली पाहिजे. पाली भाषा शिकली पाहिजे. पाली भाषेचे स्वर, व्यंजन, ग्रामर आणि छोटे छोटे वाक्य समाजामध्ये आपल्याला, जसं आपण बुद्ध वंदना म्हणतो, धम्म वंदना म्हणतो, संघ वंदना म्हणतो, आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही का आणि कशासाठी म्हणतो हे सारं आपण क्रमाक्रमानं टप्प्याटप्प्यानं जसं शिक्षण प्रशिक्षण असतं तसं आता नवदीक्षित बौद्धांनी पाली भाषेचं ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. त्यासाठी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पालीची डिक्शनरी तयार केली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी पाली भाषा जाणून घेण्याचा प्रयत्न केला, समाजाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आता आपलं हे परम कर्तव्य आहे की आपण पाली भाषा जाणून घेतली पाहिजे, शिकली पाहिजे आणि आपल्या मुलावरती मुलीवरती पाली भाषेचे संस्कार टाकले पाहिजे. हा एक भाग, आपल्या जीवनाचा एक भाग, पाली भाषा हे आपल्या जीवनाचा एक भाग बनवला पाहिजे. आणि म्हणून घराघरामध्ये, बौद्धांच्या प्रत्येक घरामध्ये पाली भाषेचे वचन, पाली भाषेच्या गाथा, पाली भाषेचे बुद्ध वचन हे घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्या सबंध बौद्ध माणसांनी, बौद्ध भगिनींनी, बौद्ध उपासकांनी, बौद्ध अभ्यासकांनी आपण पाली भाषेचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्यावरती संशोधन केलं पाहिजे आणि आपल्या परिवाराला घडवण्याचं महान असं कार्य आपण या निमित्तानं केलं पाहिजे. ही जी ज्येष्ठ पौर्णिमा आहे, या ज्येष्ठ पौर्णिमेला बौद्ध धर्मामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी तथागतांच्या जीवनामध्ये 2 घटना घडलेल्या आहेत. पहिली घटना घडली, तथागत जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध होते, म्हणजे सिद्धार्थ गौतम होते, त्यावेळेला त्यांनी 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली, देहदंड केला होता, व्रत वैकल्य केलं होतं, उपास तपास केले होते. परंतु सिद्धार्थ गौतमाला कुठे ज्ञान प्राप्ती झाली नव्हती. आणि म्हणून तो मार्ग सिद्धार्थ गौतमाने सोडून दिला आणि सुजाता नावाच्या स्त्रीनं जी खीरदान दिली ती खीर सेवन करून सिद्धार्थ गौतम नव्याने बोधिवृक्षाखाली बसले. आणि बसून त्यांनी ध्यान मनन चिंतन करून एक वैशाख पौर्णिमा आली आणि त्या वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम परिपूर्ण शील समाधी प्रज्ञेनं भरले, परिपूर्ण ज्ञानी झाले.
परिपूर्ण बुद्ध झाले आणि बुद्ध झाल्यानंतर आपल्याला मिळालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान 7 आठवड्यामध्ये त्याच्यावरती चिंतन मनन केलं. पहिला आठवडा त्यांनी बोधिवृक्षाच्या खाली चिंतन मनन केला. बोधिवृक्षाला पाहत, ज्याला आपण प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत म्हणतो, कार्य कारणभाव सिद्धांत म्हणतो, तो प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताचं चिंतन मनन केलं. त्याच्यानंतर अजपाद वृक्षाखाली गेले. मुचलिंद सरोवरामध्ये त्यांनी आठवडा घालवला. राजा ऐतन वृक्षाखाली ध्यान करत असताना तपस्वी आणि भल्लिक हे 2 व्यापारी आले. आपल्या उत्कल देशावरून आले होते, व्यापार करण्यासाठी आले होते. आणि व्यापार करायला आल्यानंतर त्यांना सिद्धार्थ गौतम बुद्ध झालेले त्यांनी प्रथमतः पाहिलं. बुद्धांना पाहिल्यानंतर त्यांच्या चित्तामध्ये, मनामध्ये पारमिता जागल्या गेली. त्यांनी आपल्या सोबत मठ्ठा आणि लाडू सोबत घेऊन, सोबत शिदोरी म्हणून ते घेऊन आले होते. त्यांच्या चित्तामध्ये, मनामध्ये तथागतांना दान देण्याची भावना निर्माण झाली. आणि दान देण्याची भावना निर्माण झाल्यामुळे ते तथागतांकडे गेले आणि हात जोडून अभिवादन केलं. आणि अभिवादन करून भगवान बुद्धाला मठ्ठा आणि लाडू दान देऊ लागले. तेव्हा तथागत बुद्ध हे हातामध्ये स्वीकारत नसतात हे त्यांनी जाणलं. आणि जाणल्यानंतर आजूबाजूला त्यांनी एक शिलामय पात्र शोधून, शिलामय पात्राने दगडाचं पात्र हातामध्ये घेतलं आणि त्याच्यावरती मठ्ठा आणि लाडू तथागतांना दान दिला. मठ्ठा आणि लाडू दान देऊन त्यांनी आपल्या जीवनामध्ये, ते पहिले उपासक आहेत की संघ निर्मिती होण्याच्या अगोदर तपस्वी आणि भल्लिक हे 2 उत्कल देशाचे व्यापारी, 2 वचनाचे बुद्धाला शरण गेलेले आणि धम्माला शरण गेलेले हे पहिले 2 उपासक झाले. 2 वचनाचे तपस्वी आणि भल्लिक हे 2 वचनाचे, म्हणजे बुद्धाला शरण गेले आणि धम्माला शरण गेलेले हे तपस्वी आणि भल्लिक हे पहिले 2 व्यापारी आहेत की जे बुद्धाला शरण आलेले आहेत. आणि बुद्धाला शरण आल्यानंतर, धम्माला शरण आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण आपल्या देशामध्ये आपण जाणार आहोत. भगवान बुद्धाचे काही आठवण म्हणून, त्यांना मागावी म्हणून भगवंताला त्यांनी आठवण मागितली. आठवण मागितली तर भगवान बुद्धांनी आपल्या डोक्यावरती हात फिरवला आणि हात फिरून भगवंतांनी आपले केस धातू त्यांना दान दिले. त्यांना आठवण म्हणून, स्मरण म्हणून आपले केस 2 धातू दिले. आणि ते 2 केस धातू ते व्यापारी तपस्वी आणि भल्लिक आपल्या देशामध्ये गेले. भव्य दिव्य आपल्या देशामध्ये जाऊन त्यांनी पॅगोडा निर्माण केला. आणि पॅगोडा भगवंताचे ते 2 धातू, केस धातू पॅगोडामध्ये ठेवले आणि सोन्याचा पॅगोडा त्या देशामध्ये निर्माण केला. पुढे ब्रह्मामध्ये त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पॅगोडा निर्माण केला गेला. आणि ब्रह्मदेशाचे जे भिक्खू आहेत त्या भिक्खूंनी त्या ठिकाणी ते केस धातू जतन केला आणि सुंदर असा सोन्याचा केस धातूवरती पॅगोडा बनवलेला आहे. आज सर्व ब्रह्मदेशातील लोक आणि संपूर्ण भारतातील लोक आजही बुद्ध वंदना म्हणताना आपणही म्हणतो की वंदामि चेतियं सब्बं सब्ब सब्ब ठानेषु प्रतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि
तथागतांच्या गेट धातूवरती, तथागतांच्या दंत धातूवरती, तथागतांच्या शरीर धातूची, चैत्यांची, स्तूपांची आपण पूजा करत असतो, बोधिवृक्षाची पूजा करत असतो. आणि म्हणून आपण सदैव ही गोष्ट ध्यानामध्ये ठेवून तपस्सू आणि भल्लिकांनी आपल्या देशामध्ये जाऊन त्यानंतर ब्रह्मदेशामध्ये सोन आणि उत्तर नावाचे 2 बौद्ध भिक्षू गेले आणि त्यांनी संपूर्ण ब्रह्मादेश परिपूर्णपणे तो देश बौद्धमय बनवलेला आहे. ज्या देशातून भदंत हिंदवंश महाथेरो यांचे गुरुजी आलेले आहेत ते ब्रह्मदेशाचे आहेत. आणि ते ब्रह्मदेशाचे बौद्ध भिक्षू कुशीनगरला आले आणि कुशीनगरला येऊन भदंत हिंदवंश महाथेरोचे आपण आज जो उपसंपदा दिन साजरा करत आहोत. उपसंपदा दिन एक तरुण जेव्हा बौद्ध भिक्खूंच्या सानिध्यामध्ये येतो तेव्हा तो उपसंपदा भिक्खू बनत असतो. असा जो वारसा लाभलेला आहे असे पूज्य भिक्खू हिंदवंशजी महाथेरो यांना ब्रह्मदेशाचे जे धर्मगुरु आहेत त्यांचा लाभ त्यांच्या जीवनामध्ये झाला आणि ते आज भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये बुद्धास टीचिंग YouTube चॅनल उघडून जवळपास 13,000 धम्मदेशना त्यांनी आजपर्यंत दिलेली आहे. ही फार मोठी धम्माची चळवळ, धम्म कसा प्रसारित करावा, धम्म कसा समाजापर्यंत नेवावा या दृष्टिकोनातून ते सातत्यानं धम्माचं काम करत आहे. आणि म्हणून ही गोष्ट सुद्धा आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे. दुसरी घटना भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये घडलेली आहे ती म्हणजे सुजाताच्या संदर्भामध्ये. आजही आपण पाहतो की वटवृक्षाखाली, वडाच्या झाडेखाली हिंदू स्त्रिया जातात, धागा गुंडाळतात, काय म्हणायचं ते म्हणतात, परंतु ती परंपरा सुजाताची आहे. सुजातेनं आपल्या जीवनामध्ये म्हणतात की त्या काळामध्ये ती गवळ्याची मुलगी होती, तिच्याकडे आम्हा गायी असायच्या, गुरं असायची आणि गायी असल्यामुळं, ती गवळ्याची मुलगी असल्यामुळं ती वैदिक धर्माप्रमाणे आचरण करायची. तिनं तरुणपणामध्ये असा एक नवस केला होता. म्हणतात की माझ्या मनासारखा मला पती लाभू दे, पुत्र प्राप्ती होऊ दे, म्हणून तिनं वटवृक्षाला नवस केला होता. आणि तो वटवृक्षाला नवस पेटण्यासाठी म्हणून तिनं आपल्या दासीला पाठवला. अन्नपूर्णा नावाची दासी होती. त्या दासीला पाठवलं, जा बाई वटवृक्षाखाली जा आणि जागा साफसूफ करून ये, मला माझा नवस फेडायचा आहे असं म्हणून तिनं आपल्या दासीला पाठवलं. दासीला पाठवलं तर जो वटवृक्ष होता त्या वटवृक्षाखाली सिद्धार्थ गौतम ध्यान मनन चिंतन करत बसले होते. आणि ध्यान मनन चिंतन करत बसलेली सिद्धार्थ गौतम तिने पाहिलं आणि पाहिल्यानंतर तिला असं वाटलं की माझ्या मालकिनीला वटवृक्ष देवताच जणू प्रसन्न झाली की काय, असं म्हणून तिनं घाई त्या वटवृक्षा जवळची जागा साफसूफ केली आणि धावत पळत गेली आणि मालकीनला म्हणाली, मालकीनबाई तुम्हाला वटवृक्ष देवता प्रसन्न झाली, लवकर चल. इकडे सुजातेनं 8 गाईच्या निर्जल दुधाची खीर तयार केली होती. म्हणजे खीर तयार केली आणि 8 गाईच्या दुधाची खीर तयार करून सोन्याच्या पात्रामध्ये घेतली. सोन्याच्या पात्रामध्ये घेऊन ती सिद्धार्थ गौतमाकडे गेली आणि जेव्हा सिद्धार्थ गौतमाला दान देऊ लागली तेव्हा ती म्हणते, हे वटवृक्ष देवते माझं हे दान स्वीकार. सिद्धार्थ गौतम म्हणतात, भगिनी मी काही वटवृक्ष देवता नाही, मी तुझ्यासारखाच मानव आहे
सत्याचा शोध घेण्यासाठी मी निघालेला आहे. तेव्हा सुजाता म्हणते की जसा माझा संकल्प पूर्ण झाला तसा आपला पण पूर्ण संकल्प हो. आणि सिद्धार्थ गौतमाने ती खीर सेवन करण्यासाठी दान घेतली आणि 49 घासामध्ये ती खीर सेवन केली. खीर सेवन करून ते सोन्याचं पात्र घेऊन तथा सिद्धार्थ गौतम निरंजना नदीच्या काठी जातात. निरंजना नदीच्या काठी जाऊन ते पात्र नदीच्या प्रवाहामध्ये सोडतात. आपण बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये पाहतो की जेव्हा ते पात्र सोडताना सिद्धार्थ गौतम म्हणतात की जर पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलं तर मला सम्यक संबोधी प्राप्त होईल आणि जर हे पात्र प्रवाहाच्या खालच्या दिशेने गेलं तर मला सम्यक संबोधी प्राप्त होणार नाही. परंतु घडलं असंच की ते सोन्याचं पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला गेलं आणि बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की ते पात्र काळ नावाच्या बेटाच्या ठिकाणी ते बुडालेलं आहे. ही घटना सुजातेच्या जीवनामध्ये घडली होती आणि मग त्यावेळेला सुजातेनं सिद्धार्थ गौतमाला म्हणाली होती की जेव्हा तुम्हाला सम्यक संबोधी प्राप्त होईल तेव्हा मला एक दिवस भेटायला या, धम्म दीक्षा द्यायला या, म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर मला भेटण्यासाठी या असं म्हणाली होती. आणि ज्या दिवशी तथागत बुद्ध हे सुजातेला धम्म दीक्षा देतात, धम्माची दीक्षा देतात, तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सुजातेला धम्माची दीक्षा दिली म्हणजे एक गवळ्याची मुलगी बुद्ध धम्मामध्ये येऊन आपलं नाव, आपला इतिहास हा पूर्ण बदललेला आहे. आणि म्हणून आपण या गवळ्याच्या मुलीचा आदर्श आजच्या गवळी लोकांनी हा आदर्श घेतला पाहिजे. हा आदर्श बहुजन समाजातल्या स्त्रियांनी, बहुजन समाजातल्या पुरुषांनी हा आदर्श घेतला पाहिजे की एक गवळ्याची मुलगी तथागतांना खीरदान देते आणि खीरदान देऊन बुद्ध धम्माची उपासिका होते. तिचं नाव आज बौद्ध साहित्यामध्ये, इतिहासामध्ये तिचं नाव आज अजरामर झालेलं आहे. ही दुसरी घटना या ज्येष्ठ पौर्णिमेलाच घडलेली आहे आणि म्हणून या पौर्णिमेला अतिशय महत्वाचं स्थान आहे. तिसरी घटना घडलेली आहे ती भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर. कोणती घटना घडली ती महापरिनिर्वाणानंतर? सम्राट अशोकाच्या जीवनामध्ये घडलेली आहे. सम्राट अशोकाने आपण पाहतो की या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये 84,000 बुद्ध विहाराची निर्मिती केली होती. लेण्यांची निर्मिती केली होती. स्तूप, चैत्य, लेण्या, विहारांची निर्मिती केली होती. 84,000 विहाराची, चैत्यांची, स्तूपांची निर्मिती केल्यानंतर एक दिवस सम्राट अशोक भिक्खू मोगल्लीपुत्ततीसकडे जातात आणि मोगल्लीपुत्ततीसाकडे जाऊन म्हणतात, बनते मी धम्माचा दाया, धम्माचा सखा, धम्माचा वारस झालो का? तेव्हा बनते मोगल्लीपुत्ततीस म्हणतात की नाही राजा, तुम्ही धम्माचा दाया, धम्माचा वारस, धम्माचा सखा तुम्ही झालेला नाहीये. बनते मला काय करावं लागणार आहे की धम्माचा दायाच बनण्यासाठी? तेव्हा बनते मोगल्लीपुत्ततीस म्हणतात की राजा, तुला पोटचा पुत्र आणि पुत्री धम्मासाठी दान द्यावं लागेल. बाजूलाच महेंद्र आणि संघमित्रा उभे होते. महेंद्र 20 वर्षाचा होता, संघमित्रा 18 वर्षाची होती. महेंद्र 20 वर्षाचा असल्यामुळे महेंद्राने लगेच पिताजीकडे पाहिलं आणि त्याला असं वाटलं की माझा पिताजी राजा सम्राट अशोकांना धम्माचा दाया, धम्माचा सखा बनायचा आहे. बघा, आपण पाहतो की राजाचा मुलगा राजगादीवरती बसत असतो. जसा एखाद्या डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, एखाद्या इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो, एखाद्या वकिलाचा मुलगा वकील होतो, तसा राजाचा मुलगा
मुलगा राजगादीवरती बसणार होता, परंतु त्या सम्राट अशोकांनी राजगादीचा विचार केला नाही. मुलाला माझ्यानंतर मी राजगादीवरती बसवील असा पण विचार केला नाही. लगेच मुलाला विचारले की बाळ, धम्माचा दायाद बनण्यासाठी बौद्ध भिक्षू होतो. लगेच महेंद्राने उत्तर दिलं, हो बाबा, तुम्हाला तर धम्माचा दायाद बनायचं असेल, धम्माचा सखा, धम्माचा वारस बनायचं असेल, तर मी प्रवचित होतो, पपचित होतो. बघा, असे हजारो आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्येनं, बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमध्ये अनेक माता पिता धम्म दायाद झालेले आहेत. आणि म्हणून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसाराला गती द्यायची असेल, वाढवायचं असेल, तर सम्राट अशोकाचा हा गुण आपण घेतला पाहिजे. आपणही धम्मदायाद, धम्माचा सखा, धम्माचा वारस झालं पाहिजे. सम्राट अशोकाने आपला पुत्र महेंद्र दान दिला, भिक्षू बनवलं, आणि भिक्षू बनवल्यानंतर त्यांनी जवळपास 10 वर्ष जम्बूद्वीपामध्ये प्रचार प्रसार केला, अनंत पदाचा साक्षात्कार केला. महेंद्र दुःखमुक्त झाला, महेंद्र तृष्णामुक्त झाला, महेंद्र अनंत झाला. आणि अनंत झाल्यानंतर त्याला धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्रीलंका देशामध्ये पाठवलं. आजही आपण अनेक बौद्ध उपासक उपासिका श्रीलंकेमध्ये जातात. तिथं महेंद्रा हिल्स नावाची टेकडी आहे. त्या महेंद्रा हिल्स टेकडीवरती आज म्हणजे उंच टेकडी आहे, आणि त्या उंच टेकडीवरती महेंद्र नावाचा अनंत बौद्ध भिक्षू जेव्हा गेला, तेव्हा भयान जंगल होतं तिथे. तिस नावाचा राजा हा शिकारीसाठी आला होता. हरणाची शिकारी करण्यासाठी तो राजा, त्या श्रीलंकेचा राजा तिस हा शिकारीसाठी गेला होता. तर अनंत महेंद्र त्या एका दगडावरती ध्यान करत बसलेला होता. महेंद्राची दृष्टी राजावरती पडली, आणि महेंद्राने लगेच राजाचं नाव घेऊन बोलावलं. राजा भयभीत झाला. राजाला असं वाटलं की या जंगलामध्ये मला ओळखणारा कोण आहे, असा कोण आहे? तर ते म्हणतात, मी बौद्ध भिक्षू आहे, जम्बूद्वीपातून आलेला आहे. काशाय जम्बूद्वीप असं म्हटलेलं आहे की संपूर्ण काशाय, हे संपूर्ण काशाय जम्बूद्वीप, संपूर्ण जम्बूद्वीप, संपूर्ण भारत देश हे काशाय वस्त्राने, जिकडे पाहावं तिकडे काशाय वस्त्रधारी बौद्ध भिक्षू होते, अशा देशातून मी आलेला आहे. राजाला धम्माचा उपदेश दिला, राजाचं मन परिवर्तन केलं. बघा, आपण म्हणतो भीतो भवतु लोकोच राजा भवतु धार्मिको. जर राजा धार्मिक झाला तर तिथेली प्रजा धार्मिक होत असते. आणि हे पहिलं काम श्रीलंकेमध्ये राजांनी पहिल्यांदा बुद्ध धम्म स्वीकारला, आणि स्वीकारल्यानंतर तिथल्या प्रजेला बुद्ध धम्म सांगितला. आणि बुद्धाचं संपूर्ण म्हणजे बुद्धाची जी काही शिकवण आहे, बुद्धाचा काय जो धम्म आहे, जो शील समाधी प्रज्ञेचा धम्म आहे, तो संपूर्ण श्रीलंका देशामध्ये महेंद्र नावाच्या बौद्ध भिक्षूने स्प्रेड केला. तिथे प्रचार आणि प्रसारित केला. तिथे संपूर्ण श्रीलंका देश आजही आपण 80% बौद्ध देश म्हणून पाहतो. महेंद्र नावाच्या बौद्ध भिक्षूने प्रचार करता करता त्याला असं वाटलं की इथल्या ज्या स्त्रिया आहेत, इथल्या भगिनी आहेत, इथल्या ज्या उपासिका आहेत, त्यांना धम्म शिकवण्याची गरज आहे. म्हणून त्यांनी आपल्या बहिणीला, संघमित्राला बोलावलं, आणि बोलावून आपल्या या बोधी वृक्षाची फांदी, बुद्धगयेच्या बोधी वृक्षाची फांदी घेऊन आपल्या बहिणीला, भगिनीला, संघमित्राला दीक्षित करून श्रीलंकेमध्ये पाठवलं. फांदी घेतली आणि फांदी घेऊन श्रीलंकेला संघमित्रा बौद्ध भिक्खुनी म्हणून गेली, आणि अनुराधपूर ठिकाणी तिने त्या बोधी वृक्षाचं रोपण केलेलं आहे. आजही तो बोधी वृक्ष आहे. श्रीलंकेमध्ये ज्येष्ठ पौर्णिमेला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह साजरा केला जातो. जिकडे पाहावं तिकडे चौकामध्ये भगवान बुद्धाच्या
मूर्ती ठेवल्या जातात, तोरण पताके लावल्या जातात, महेंद्राच्या मूर्तीची मिरवणूक काढतात. जसं आपण 14 एप्रिलला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टॅच्यू ठेवून मिरवणुका काढतो, आपण बाबासाहेब आंबेडकरांचा जयकार करतो, तसरा ज्येष्ठ पौर्णिमेला महेंद्राच्या मूर्तीची मिरवणूक काढतात. महेंद्राच्या संपूर्ण तिथलं म्हणजे जिथं आपण जसं आपल्या भारतामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेतो तसे त्या देशाच्या परंपरेप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तिथे संपूर्ण रोडवरती बौद्ध उपासक उपासिका येतात, पंचरंगी धम्मध्वजाचे तोरण पताका लावतात. विहारामध्ये उपोषणाच्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशीच उपासक उपासिका सकाळी 6 वाजता विहारामध्ये जातात. श्रीलंकेमध्ये ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 6 वाजता बौद्ध उपासक उपासिका विहारामध्ये जातात, शुभ्र वस्त्र परिधान करून जातात. आणि म्हणून हे आपण आदर्श घेतला पाहिजे की प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक आपल्या भारतीय बौद्ध उपासक उपासिकांनी, खेड्यातल्या उपासकांनी उपासिकेंनी शुभ्र वस्त्र परिधान करून आपण बुद्ध विहारामध्ये गेलं पाहिजे आणि अष्टशील उपोषित धारण केलं पाहिजे. अष्टशील आपण धारण करून त्या ठिकाणी आपण पाहतो की श्रीलंका देशामध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका विहारामध्ये त्या दिवशी काही उपासक उपासिका ध्यान करत बसतात, काही उपासक उपासिका सूत्रपठण करतात, काही उपासक उपासिका मंगल मैत्री आनापानसती करत बसतात, काही उपासक उपासिका ग्रंथ वाचन करतात, काही उपासक उपासिका दान धर्म करतात, काही बौद्ध भिक्खूंना दान शाळेमध्ये जाऊन दान धर्म करतात. पौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीचं श्रीलंका देशामध्ये, संपूर्ण श्रीलंका देशामध्ये ज्येष्ठ पौर्णिमेला एक मोठा महोत्सव म्हणून तो दिवस साजरा केला जातो. कारण याच ज्येष्ठ पौर्णिमेला महेंद्रांनी जवळपास 40 वर्ष तिथे धम्माचा प्रचार प्रसार केला होता आणि ज्येष्ठ पौर्णिमेलाच महेंद्र नावाच्या बौद्ध भिक्षूचं परिनिब्बुतन झालेलं होतं. म्हणूनही ही ज्येष्ठ पौर्णिमा बौद्ध धर्मामध्ये श्रीलंका देशामध्ये महत्वाची मानली जाते. अशा पद्धतीनं श्रीलंकेच्या या बौद्ध राष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं ज्येष्ठ पौर्णिमा साजरी केल्या जाते. आणि म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी असो किंवा महिन्यातल्या प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आपण विहारामध्ये गेलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी एक संदेश दिलेला आहे की किमान आम्ही आठवड्यातून एक दिवस तरी बुद्ध विहारामध्ये गेलं पाहिजे. बुद्ध विहारामध्ये गेल्यामुळे अनेक फायदे होतात. परिवार जसं थायलंडमध्ये, श्रीलंकामध्ये, बौद्ध राष्ट्रामध्ये परिवारासह विहारात जातात, तसं आपणही आपल्या परिवारासह विहारामध्ये जात राहावं आणि विहारामध्ये जाऊन आपण आपल्या मुलावरती मुलीवरती धम्माचे संस्कार टाकावे की ज्या संस्काराने जीवनामध्ये आपण घडल्या जातो, बनल्या जातो. संस्कारेण संस्कृती असं म्हटले जातं की संस्कारातून संस्कृती निर्माण होते. आणि म्हणून बौद्ध संस्कृती आपल्याला निर्माण करायची असेल तर विहारामध्ये आपण गेलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सामाजिक संघटनाही निर्माण करायचं असेल तर आपण विहारामध्ये गेलं पाहिजे. आणि म्हणून विहारामध्ये आपण जाऊन ज्या पद्धतीनं भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक दिवस मिगार माता विशाखा विहारामध्ये गेली होती. विहारामध्ये गेल्यानंतर भगवान बुद्धाने मिगार माता विशाखेला विचारलं होतं, विशाखा तू कशी काय आलीस? तर ती बनते भगवंताला उत्तर देते, भगवान मी उपोषित धारण करून आले. भगवान बुद्ध विशाखेला सांगतात, विशाखा उपोषित 3 प्रकारचे असतात. एक गोपाल उपोषित व्रत आहे, एक निग्रंथ उपोषित व्रत आहे आणि एक आर्य उपोषित व्रत आहे. गोपाल उपोषित व्रत याला म्हणतात की जे लोक
जसा एखादा गुराखी आहे आणि तो असा विचार करतो की मी माझी जनावर या कुरणामध्ये नेईल, त्या कुरणामध्ये नेईल, त्यांना अशा प्रकारचा चारा खाऊ घालेल. हे लोभमूलक चित्त ठेवतात. लोभमूलक चित्त ठेवून जे लोक उपवास करतात, हिंदू धर्माच्या स्त्रिया किंवा अनेक स्त्रिया चित्तामध्ये मनामध्ये लोभ ठेवून उपवास करतात. अंधश्रद्धेच्या पोटी, रूढी आणि परंपरेच्या पोटी, कर्मकांडाच्या पोटी बरेच उपासक उपासिका म्हणजे अनेक लोक असं म्हणतात की मला सोमवार आहे, मला मंगळवार आहे, मला बुधवार आहे, मला गुरुवार आहे, मला शुक्रवार आहे, मला शनिवार आहे, असं म्हणून लोक उपवास धरतात आणि उपवासाच्या दिवशी फराळाचं म्हणून बरंच खात बसतात. असं जे लोभमूलक, ज्याच्यामुळे राग जात नाही, द्वेष जात नाही, लोभ जात नाही, कोणताही विकार जात नाही, चित्तामध्ये लोभ ठेवून खाण्याची लालसा ठेवून जे लोक उपवास करतात ते गोपाल उपोषित व्रत असते. त्यांनी कोणताही फायदा होत नाही, चित्त निर्मळ होत नाही, त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये कोणताही होत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की हे गोपाल उपोषित व्रत करू नका. निग्रंथ उपोषित व्रत आहे. निग्रंथ उपोषित व्रत म्हणजे जैन लोक करतात. उकड बसणं, केस ओपन करणं, अशा पद्धतीनं ते निग्रंथ उपोषित व्रत आहे. आदि उपोषित ज्याला म्हणतात. तथागतांनी सांगितलं की मी सुरुवातीला म्हणालो की आपण विहारामध्ये जाऊन भिक्षूच्या द्वारे अष्टशील उपोषित व्रत आपण ग्रहण केलं पाहिजे. भिक्षू नसेल तर स्वतःच आपण पुस्तक घेऊन, बौद्ध संस्काराचं पुस्तक घेऊन स्वतः सुद्धा आपण अष्टशील ग्रहण करून आपल्या स्वतःच्या घरी भगवान बुद्धाच्या प्रतिमे पुढे, बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टॅच्यू पुढे जाऊन आपण 3 वेळा अभिवादन करून आपण स्वतः सुद्धा उपोषित शील आपण ग्रहण करू शकतो. आपल्या गावामध्ये, आपल्या खेड्यापाड्यामध्ये जर आपल्याला बौद्ध भिक्षू मिळाला नाही तर आपण स्वतः उपोषित व्रत आपण पालन करू शकतो. एवढी सुद्धा क्षमता बुद्ध धर्मामध्ये आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं जे उपोषिताच्या दिवशी आपण अष्टशील ग्रहण करतो. अष्टशील म्हणजे आपण पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारे हिंसेचं कर्म करायचं नाही, चोरीचं कर्म करायचं नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं त्या दिवशी. आणि कोणत्याही प्रकारे म्हणजे कधीही आपल्या वाणीनं खोटं बोलायचं नाही, चाडी करायची नाही, चुगली करायची नाही, कठोर शब्दांनी बोलायचं नाही, निंदा नालस्ती करायचं नाही, व्यर्थ बकवास करायचा नाही. आणि कोणत्याही प्रकारे आपल्या वाणीनं त्या दिवशी अकुशल कर्म होणार नाही. त्या दिवशी आपली वाणी शुद्ध राहिली पाहिजे. यासाठी आपण 4थं शील ग्रहण केलं पाहिजे. 5वं शील आपण ग्रहण केलं पाहिजे त्या दिवशी की कोणत्याही प्रकारे आपण नशापतन केली नाही पाहिजे. दारू, गांजा, मादक पदार्थांचं सेवन केलं नाही पाहिजे. आपल्या समाजामध्ये दारूचं व्यसन सोडलं पाहिजे. कुटुंबाला जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दारू सोडून आपण समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दारू सोडून आपण परिपूर्ण शीलवान उपासक म्हणून आपल्या समाजामध्ये आपण उपासक म्हणून, ज्येष्ठ उपासक म्हणून, ज्येष्ठ उपासिका म्हणून आपलं नाव संबोधित केलं पाहिजे. त्या दिवशी आपण विकाल भोजन म्हणजे 12:30च्या आत आपण भोजन ग्रहण केलं पाहिजे. आणि 12:30च्या आत भोजन ग्रहण करून रात्रीला भोजन करायचं नसतं. नाहीतर बरेच लोक अज्ञानापोटी आम्हाला म्हणतात की पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा म्हणून ते दिवसा काही खात नाही, रात्रीला पौर्णिमा सोडतात. हे अज्ञान आहे. हे अज्ञान आपण पाळायचं नाही. असं बौद्ध धर्मामध्ये नाही आहे. बौद्ध धर्मामध्ये 12:30च्या आत भोजन ग्रहण करायचं, रात्रीच्या वेळेला काही सेवन करायचं नाही आहे. हे शील आहे. आणि म्हणून त्या दिवशी नाच, गाणे, तमाशा, कोणत्याही प्रकारचं वाद्य संगीत आपण त्या दिवशी पाहू नका. किंवा उंच आसनावरती आपण झोपायचं नसते. हे 8 शील उपोषिताच्या दिवशी आपण पालन करून शुद्ध अशा बौद्ध धर्माचं आपण आचरण केलं पाहिजे. आणि म्हणून हे शुद्ध असं आचरण जर आपण आपल्या जीवनामध्ये पौर्णिमेच्या दिवशी जर केलं
तर आपल्याला महान फलप्राप्ती होते. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं आपण या पौर्णिमेचं महत्व जाणून पौर्णिमेच्या दिवशी आपण उपोषित व्रताचं पालन करत राहावं आणि उपोषित व्रताचं पालन करून आपल्या जीवनामध्ये महान असं पुण्य आपण संपादन केलं पाहिजे. खरं तर आता जे पुढे पौर्णिमा येणार आहे ती अशी अतिशय महत्वाची पौर्णिमा आहे. आषाढ पौर्णिमा आहे आणि आषाढ पौर्णिमाचा जसा श्रीलंकेमध्ये ज्येष्ठ पौर्णिमा साजरी केली जाते तशीच आषाढ पौर्णिमेच्या दिवशी आपल्या बौद्ध उपासक उपासिकांनी सुद्धा मी एक आवाहन करू इच्छितो की येणारी जी पौर्णिमा आहे ती आषाढ पौर्णिमा आहे आणि या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध भिक्खू लोक उपवास व्रत धारण म्हणजे बौद्ध भिक्खू त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये आपला अधिष्ठान करून वर्षावासाला प्रारंभ करतात. आणि म्हणून प्रत्येक महिलांनी या संकल्प केला पाहिजे की आषाढ पौर्णिमेपासून तर आश्विन पौर्णिमेपर्यंत आम्ही 3 महिने सातत्यानं बुद्ध विहारामध्ये जात राहू, वंदना घेत राहू, ग्रंथांचं वाचन करू, बौद्ध भिक्खूंना दान धर्म करत राहू असा संकल्प या पौर्णिमेच्या निमित्तानं आपण केला पाहिजे. आपल्या मुलावरती मुलींवरती धम्माचा संस्कार टाकला पाहिजे. आणि म्हणून आजच्या या मंगलमय दिनी एवढीच मंगल कामना व्यक्त करतो की आपण आपल्या समाजाला विहारामध्ये जाऊन आपल्याला समाजाला संघटित करण्याची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की सामाजिक संघटन निर्माण करायचं असेल तर ते फक्त बुद्ध विहारामध्येच होते. आणि म्हणून प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांनी विहारामध्ये जाऊन आपलं संघटन केलं पाहिजे. शुभ्र वस्त्र परिधान करून विहारामध्ये जाऊन समाज संघटित झाला तर समाजावरती कोणत्याही प्रकारचा अत्याचार अन्याय होणार नाही आणि आपल्या जीवनाचं शुद्ध असं स्वरूप आचरणाचं स्वरूप आपल्याला आपल्या समाजातल्या लोकांना दिसत राहील. आणि म्हणून आपण विहारामध्ये जाऊन वर्षावसाच्या कालावधीमध्ये आपण विपश्यना शिकली पाहिजे. विपश्यना ध्यान साधना केली पाहिजे. 3 महिने प्रत्येक महिलांनी प्रत्येक उपासक उपासिकांनी किमान दररोज अर्धा तास 1 तास विपश्यना आनापानसती विहारामध्ये जाऊन ध्यान चिंतन केलं पाहिजे. आपले विकार कमी करण्याचा प्रयत्न विहारामध्ये केला पाहिजे. आपण मंगलमैत्री केली पाहिजे आणि ग्रंथांचं वाचन करून बौद्ध भिक्खूंची सेवा केली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण सदैव विहारामध्ये जात राहा आणि आपल्या जीवनामध्ये महान असं पुण्य आपण संपादन करत राहा. आजच्या या दिनी एवढीच मंगल कामना सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो की आपण सर्वजण येणाऱ्या पौर्णिमेला सुद्धा असे कुशल कर्म करून पौर्णिमेचे उत्सव साजरे करून आपल्या जीवनामध्ये महान असं पुण्य संपादन करावं. जाता जाता एक सूचना करतो की आषाढ पौर्णिमेच्या दिवशी मुळाव्याला आम्ही वृक्ष रोपण करण्याचा एक कार्यक्रम घेत आहोत. वृक्षारोपण आपण करून म्हणजे आपल्या जीवनामध्ये वृक्ष लावणं अतिशय महत्वाचं असते. आणि म्हणून वृक्ष लावून एक वृक्ष आपण दान देऊन आपल्या जीवनामध्ये आपण पुण्य संपादन केलं पाहिजे. आणि दर प्रत्येक पौर्णिमेला बुद्ध संदेश नावाचं मासिक सुद्धा औरंगाबाद वरून नांदेड वरून आम्ही काढत असतो. त्याही बुद्ध संदेश मासिकाचे आपण आजीवन वर्गणीदार होऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण हातभार लावला पाहिजे. ज्या पद्धतीनं भिक्खू इंदवंशजी महाथेरो यांनी बुद्धास टीचिंग चॅनल हे सुरू केलेलं आहे त्याही चॅनलला आपण सबस्क्राईब करून धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा ही एक मंगलमय भावना व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांना आयुष्य लाभत राहो, आपल्या सर्वांना आरोग्य लाभत राहो, आपल्या सर्वांना सुख शांती लाभत राहो अशी एक मंगल कामना सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आशीर्वाद गाथा घेऊन हे छोटंसं धम्म प्रवचन आजच्या या ऑनलाईन धम्म परिषदेला मी येथे समाप्त करतो. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देव
सब्बुद्धानुभावेन सब्बधम्मानुभावेन सब्बसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भदंत इंदवंशजी महाथेरो यांच्या या उपसंपदेच्या दिनाच्या निमित्तानं त्यांच्या प्रती सुद्धा मंगल कामना भावना व्यक्त करतो, त्यांना आणि शुभेच्छा देतो। अशी उत्तरोत्तर आपल्या उपसंपदेच्या या दिनाच्या निमित्तानं धम्मप्रशिद्ध घेत राहू, त्यांना सुद्धा ही सद्भावना व्यक्त करतो। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।